आला ग आला पाऊस आला वाकडा तिकड येडा ग येऊ दे गटाचा नंबर नारळ पोडी ते तुला बाई तुला ग. आम्ही सुरुवातीला बचतच करीत होतो. नंतर आम्ही एकत्र येऊन आमच्या लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे नवीन असं, म्हणून आम्ही सेंद्रिय शेतीवर काम करण्याचं ठरवलं. सगळ्या महिलांना एकत्र घेऊन सुरुवातीला आम्ही शेतकरी गट बनवला. ज्यावेळेस आम्ही प्रशिक्षणाला गेलो तर तिथं आम्हाला रासायनिक न वापरता तुम्ही सेंद्रिय वापरल्याने सेंद्रिय औषधे कसे बनवायचे हे प्रत्येकाने खूप छान प्रकारे आम्हाला प्रशिक्षण दिलं. ते प्रशिक्षण आम्ही तिथं चांगल्या प्रकारे घेतलं. तिथून आल्याच्या नंतर आम्ही 10 प्रकारचे औषध आम्ही बनवायला शिकलो आणि ते आम्ही बनवायला चालू केले. ह्याच्यामध्ये 10 ड्रम थिअरी आहे. 10 ड्रममधले पहिले 5 ड्रम फवारणीसाठी आणि दुसरे 5 ड्रम जे आहेत ते जमीन डोससाठी आहेत. आमिल अर्क, दशपर्णी अर्क आणि विमिल अर्क हे 3 अर्क आपण जे काय मावा, तुडतुडा, थ्रिप्स आणि बुरशी हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून हे आपण वापर करतो. सेंद्रिय औषधे आमच्या पुरते मर्यादित होते, आमच्या पुरते मारित होतो. त्यावेळेस आम्हाला आमच्या गावातून बरीचशी मागणी आली की तुमच्या औषधाने इतकं पीक रिकवर होते तर आम्हाला पण थोड्या प्रमाणात औषधं द्या. त्यानंतर आम्ही हे जास्त प्रमाणात बनवायला लागलो. त्याची विक्रीचा फायदा आम्हाला असा झाला की महिला एक सक्षम झाल्या. आम्ही 10 महिलांचा एक ग्रुप आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिल्यासारखं झाला. आमचा एक व्यवसाय चालू झाला. संस्थानी ग वाकडी तिकडी वाट राखिली संस्था ही संस्था यानी ग.